कारण चांगल्या संस्था उभ्या राहत नाही आणि उभ्या राहिलेल्या संस्था आम्ही आडव्या करणार. कुठली मनोवृत्ती, मग कुठल्याही राजकीय पक्षाचे कोणी असो, सहकारामध्ये त्या ठिकाणी आपण राजकीय भूमिका न घेता सहकारात काम केलं पाहिजे. आणि आपल्या कोकणातल्या माणसांचा थोडा स्वभाव आहे एकमेकांचे पाय खेचायचे. मला एक किस्सा आठवतोय जिजाबा. आमचे रघुवीर सामंत होते, शेवटचा मुद्दा सांगून संपवतो भाषण. ते नेहमी आम्हाला सांगायचं कोकणाच्या विषयी. ते बोलले एकदा एक परदेशातलं शिष्टमंडळ आलं होतं आणि ते कोकणात गेलं. सगळं प्रगती, एकमेकांना मदत करणं असं होतं. तर आपल्या कुठल्या तरी एका गावात गेले तर तेव्हा आपले खेकडे असतात ना, तेव्हा कुणीतरी ते काढून आणलेले दादा आणि ते आपल्या हंड्यात किंवा कळशीत ठेवतो आपण, माहीत आहे ना, आणि वरती झाकण नव्हतं. तो तरी ऐसा कैसे बाहर निकल जाएगा ना. तो बोलता नहीं निकलेगा क्योंकि एक दूसरे का पैर खिंचता है इधर. तसं आपल्याच शेजाऱ्याची नवीन गाडी आली की बोलणार यांनी काहीतरी केलं असेल लफडा. अरे करू दे ना, आपला माणूस आहे ना. मला आठवते एक सावंत नावाचे एक नगरसेवक होते, मोहन सावंत. दादा राणे तुम्हाला माहीत असेल. ते आपले मालाडला नगरसेवक होते आणि त्यांच्या गावात मंदिर बांधलं, खूप छान मंदिर बांधलं, 1.5-2 कोटीचं. आता गावाला 1.5-2 कोटीचं मंदिर झालं, त्याचं कौतुक केलं पाहिजे ना. काय म्हणतात ना, मुंबईला नगरसेवक आहे ना, काहीतरी बहुतेक केलं असणार. अरे जाऊ दे, गावात मंदिर झालंय ना. त्याच्यामुळे मला वाटतं आपण या सगळ्यातनं बाहेर येऊन आपल्या कोकणच्या माणसाला ताकद देण्याचं काम करूया. माझ्या क्षमतेनुसार, माझ्या कुवतीनुसार निश्चितपणे जे म्हणून या कोकणसाठी आपल्याला करता येईल ते अतिशय प्रामाणिकपणे करू. कारण हीच योग्य वेळ आहे.